हॅलो विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला 9वी सराव संच 4.2 पाहायचं आहे. हे पहा, के हा स्थिरांक आहे. ए अपॉन बी बरोबर ए के अपॉन बी के. के हा स्थिरांक आहे, म्हणजे एक स्थिर, म्हणजे ए या संख्येला कोणत्याही खाली आणि वरती एका स्थिरांक संख्येने गुणले असता याची उत्तर मिळतात असं सांगितलेलं आहे. याचा अर्थ या गुणधर्माचा वापर म्हणजे काय? आता इथं स्थिरांक संख्या 5 आहे आणि इथं 7 आहे. ही ए ची किंमत, ही बी ची किंमत, याला एका स्थिरांक खाली वरती एका संख्येने गुणून ती सर्व संख्या भेटतील. याचा अर्थ असा होतो. बघा आता सोपं आहे. काय करणार तुम्ही? कसं भेटणार? 28 ला तुम्हाला एक छोटीशी आयडिया देते. हे 28 आहे ना, तर डायरेक्ट 7 न भागायचं. बघा, पाढा तरी आयडिया देते. 7 एके 7, 7 चोक 28. हा भागाकार म्हणजे स्थिरांक असते. वरती पण कितीने गुणलं पाहिजे म्हणजे उत्तर शोधताना. बघा, पहिल्याचं उत्तर शोधताना कसं शोधायचं? 5/7 झालं. बरोबर. आपल्याला स्थिरांक कुठला सापडलेला? 4. मग कसं करायचं? इथली संख्या ए 7, स्थिरांक कुठला आहे? के. बी, के ची संख्या आहे 4. वरती पण 4 न गुणलं पाहिजे. वरती संख्या स्थिरांक आहे 5. बघा, ए आणि बी ची किंमत 5/7 आहे. हे के के, हे एक के छेद बी के असं झालं की हे स्थिरांक समान आले. 5 चोक 20, 7 चोक 28. इथं काय येणार? 20. पाडे पाठ नसतील तरी. आता दुसरी संख्या बघा, 5/7. आपल्याला कुठली काढायची? वरची दिली आहे 35. खालची आपल्याला शोधायची आहे. बघू, 35 ला किती न भागून घ्यायचं? 5 न. 5 भागिले 35, 5 27. स्थिरांक किती गावला आपल्याला सापडला? 7 स्थिरांक सापडलेला. 7 इथे दाखवते बघा. तिथे किती आहे? 35. या 35 ला किती न भागायचं? 5 न. 5 35. स्थिरांक किती सापडला? 7. मग खालती वरती किती न गुणायचंय? 7 न. म्हणजेच कसं येणार? 5 गुणिले 7 आणि 7 गुणिले 7. 5 35. 7 49. हा आला स्थिरांक. इतकं सोपं आहे हे बघा आता. 3.5. 3.5 आहेत. कसं शोधायचं ते बघा. 3.5 ला किती न भागायचं? 7 न. 3.5 भागिले 7, कारण आपल्याला स्थिरांक काढायचा आहे ना. इथे 0 देऊन द्यायचा. पॉइंट हे 35. 7/5 35. स्थिरांक किती आला आपला? 0.5. मग खाली वरती 0.5 न गुणून घ्यायचं. हे 5/7 आले. बरोबर 0.5 छेद 0.5 हा स्थिरांक आला. इथं 5 गुणिले, इथं 7 गुणिले. 5/5 25. 2.5. 7/5 35. 3.5. आपलं उत्तर इथं असावं. एकदम सोपं आहे. काय अवघड नाही, काय नाही. आपल्याला फक्त भागाकार करायला आयडिया कळाली की स्थिरांक शोधून काढतो. त्या संख्येनं खालती वरती गुणायचे. हे समजलं असेल तर पुढचं घेऊ आपण. दुसरं गणित काय आहे बघा. 9/14 दिलेले बरोबर 4.5. छेदस्थानी डॉट आहे. बरोबर इथं काय लिहिलेले आहेत? 42. वरती डॉट दिलेली आहेत. इथं किती दिले आहे? छेदस्थानी 3.5. वरती डॉट आहे. काय केलं पाहिजे आता? 45 ला 9 न भागलं पाहिजे. म्हणजे 4.5 भागिले काय करायचे? 9. इथं 0 पॉइंट देऊन घ्यायचा. 45. 9/5 45. मग याला पण किती न गुणलं पाहिजे? 0.5 न गुणलं पाहिजे, तेव्हा आपल्याला येईल. म्हणजे कसं येणार बघा. 9/14 बरोबर 9 गुणिले स्थिरांक किती सापडले आपल्याला? 0.5. 14 गुणिले 0.5.
9 5 45, इथे 4.5 ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे. 14 पंच 70, 7.0 म्हणजेच 7. आलं की नाही? चला आता दुसरं बघूया. 9/14 बरोबर इथे किती आहे? वरती डॉट दिलेले आहे. इथं 42 आहे. 14 न 42 ला भागल्यानंतर किती येते? 14 दुनी 28, 14 त्रिकम 42, 3 येते. म्हणजे स्थिरांक 9 गुणिले 3, 4 गुणिले 3, 9 त्रिक किती आलं? 27. 14 आहे आणि 14 त्रिकम 42 आला का? इथं 42, इथे किती आलंय? इथं 9 त्रिक 27, 9 त्रिक 27 आलं का? किती सोपं आहे पहा. आता हे शोधायचंय. 3.5 ला किती न भागायचंय? 14 न. 0.35, 14 एके 14, 14 दुनी किती आले? 28, 14 दुनी 28, उरले किती? 7, तर 2 आहेत. इथं 14 पंच 70 म्हणजे किती आलं? 0.25 हा स्थिरांक आला. म्हणजे याला खाली वरती किती न गुणलं पाहिजे? 9/14 ला 9 गुणिले 0.25 छेद 9 गुणिले 0.25. तेव्हा खाली एक आपल्याला संख्या दिलेलीच आहे. किती येत्या? 3.5 दिलेली आहे. आता वरचा गुणाकार करून काढायचंय. वरचा ह्याचा गुणाकार केला तर 2.25 येते. बघ गुणाकार तुम्ही स्वतः करून बघा. 0.25 गुणिले 9, 9 5 45 अशी 5, हातच्याले 4, 9 दुनी 18, 18 19 20 21 22 2, हातच्याले 2, 9 0 0 आणि हे 2. किती संख्या झाल्यावर पॉइंट? 2 संख्या झाल्यावर पॉइंट. आलं का? 2.25 या पद्धतीने बघा. चला आता पुढचं गणित बघू आपण. पुढचं प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. पुढील गुणोत्तरे काढा. हा पहिला क्वेश्चन आपला झाला. पुढचा क्वेश्चन आहे गुणोत्तरे शोधायची आहेत आपल्याला. बघा काय काय सांगितलेले आहे ती. हा प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला पडेल तुम्हाला. प्रत्येक विचारला जाणारा प्रश्न हा 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. बघा आता प्रश्न क्रमांक 2. प्रश्न 2 काय विचारलंय? पुढील गुणोत्तरे काढा. पुढील गुणोत्तरे काढा. पुढील गुणोत्तरे काढा म्हणून सांगितले. वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर 1 आकडा. वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर. बघा कसं काढायचं ते. हे 1 मार्कासाठी तुम्हाला विचारलं जाईल बाळांनो. वर्तुळाची त्रिज्या आपण इथं आर मानू. वर्तुळाची लिहिणं इथं आर दिली असती तर मानायची काही गरज नव्हती. वर्तुळाची त्रिज्या आर मानू. आर मानली. परिघाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. वर्तुळाचा परिघ बरोबर काय असतं? सूत्र पाठ पाहिजे. परिघ बरोबर नुसता सूत्रांचा एक व्हिडिओ करून तुम्हाला मी देईन. 2 पाय आर. मग त्रिज्येचं त्याच्या परिघाशी. मग त्रिज्या भागिले परिघ. त्रिज्या भागिले परिघ. त्रिज्या काय आर? परिघ काय आहे? 2 पाय आर. आर ला आर गेले. वरती राहिला 1, खाली 2 पाय. म्हणून 1/2 पाय हे गुणोत्तर आलं बाळांनो. हे क्वेश्चन काही क्वेश्चन पहिला दुसरा हा 1 मार्कासाठी विचारला जाईल यातला. आता दुसरा क्वेश्चन काय विचारलाय बघा. आर त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचे आर त्रिज्या असलेल्या
आर त्रिज्या असलेल्या परिघाचे आर त्रिज्या असलेल्या परिघाचे त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर बघा इथं त्रिज्या आर दिली आहे, मानाची काही गरज नाही. आर त्रिज्या असलेल्या परिघाचे परिघछेद काय येणार? क्षेत्रफळ. परिघ काय येणार? 2 पाय आर. क्षेत्रफळ काय येणार? पाय आर स्क्वेअर. यातल्या एका आरला एक आर निघून जाईल, पायला पाय निघून जाईल, म्हणजे इथं काय राहिले? 2. खाली काय राहिला? फक्त आर. म्हणून 2 आर असं गुणोत्तर येईल. तिसरं बघा, बाजू 7 सेमी असलेल्या बाजू 7 सेमी असलेल्या बाजू 7 सेमी असलेल्या चौरसाच्या कर्णाचे त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर. बाजू किती आहे? 7 सेमी आहे बाजू. कर्ण कसा काढायचा असतो? 45 अंशासमोरची बाजू असते, म्हणून कर्ण कसा येणार? वर्गमुळात 2 गुणिले बाजू. हे सूत्र झालं आपलं. बाजू किती दिले? 7, म्हणून कर्ण कसा येईल? 7 बाजू पुढे घेऊया, 7 वर्गमुळात 2 असा काय येईल त्याचा कर्ण. सूत्र काय आहे? कसं काढायचे? तर कर्णाचे बाजूशी म्हणजेच कर्णछेद बाजू. कर्ण काय आहे? 7 वर्गमुळात 2, त्याची बाजू आहे 7, निघून गेले. वर्गमुळात 2/1 राहिला, म्हणजे वर्गमुळात 2/1. याप्रमाणे काय येईल? त्याचं गुणोत्तर येईल. आता बघा क्वेश्चन नंबर 4. हे तुम्हाला समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा बाळांनो. इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनो, कुणाला ऑनलाईन यायचं असेल, 10वी मध्ये वेकेशन बॅच चालू होतील, तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता. बघा आता 4, लांबी 5 सेमी, लांबी 5 सेमी व रुंदी 3.5 सेमी व रुंदी 3.5 सेमी असलेल्या आयताच्या परिमितीचे क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर काढा. क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर काढा. बघा काय सांगितले. तिसरा आणि चौथा बाळांना 2 मार्कासाठी विचारले जातील क्वेश्चन. लांबी किती आहे? 5. आता इथं आयताची परिमिती बरोबर सूत्र मांडून त्याचं काय काढून घेतलं पाहिजे? परिमिती काढून घ्यायला हवी, क्षेत्रफळ काढून घ्यायला हवं, नंतर त्याचं गुणोत्तर काढता येईल. आयताची परिमिती बरोबर सूत्र काय आहे? आयताची परिमिती बरोबर
आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग 2 कंसात लांबी किती दिली आहे 5, रुंदी किती दिली आहे 3.5, 5 आणि 3 8, 2 गुणिले 8.5, 2 गुणिले 8.5 म्हणजे किती येणार 17. आता आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे 5, रुंदी किती आहे 3.5, 35 5 175, 17.5 येईल. मग आता परिमिती भागिले क्षेत्रफळ. परिमिती किती काढली आपण 17, क्षेत्रफळ आले 17.5. काय करून घेऊ याचं, हा पॉइंट काढण्यासाठी वरती 5 न भाग जातोय, 5 एके 5, 5 त्रिक 15, उरले 2, 5 चौक 20, 5 त्रिक 15 उरले 2, 5 5 25 म्हणजे किती आलं 34/35. 34/35 हे त्याचं काय आलं गुणोत्तर आलं. बघा बाळांनो, हे लक्ष द्या. सूत्र काही ठिकाणी पाठच असायला हवीत, पर्याय नसतो. पाढे हे पाठ असायला हवेत. क्वेश्चन नंबर 3 काय दिलंय, पुढे दिलेल्या गुणोत्तरांच्या जोड्यामधील प्रश्न 3 हा 1 मार्कासाठी विचारला जाईल. पुढे दिलेल्या गुणोत्तरांच्या जोड्यामधील लहान मोठेपणा ठरवा. लहान मोठेपणा ठरवा असे विचारलेले. पुढे दिलेल्या गुणोत्तरांच्या जोड्यामध्ये लहान मोठेपणा ठरवायचे. याच्यासाठी तुम्हाला मी एक व्हिडिओ करून पाठवलेले. लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते वर्गमुळात 5/3 आहे आणि 3 वर्गमुळात किती आहे तिथं 7 आहे. कसं करणार, हे ए आणि बी आहे हे ना तिरकस गुणाकार करायचं. या संख्येने याला वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 7 बरोबर 7 5 35 हे. आणि एक विशेष सांगते तुम्हाला, संख्या तर एक तर वर्गमुळात पाहिजेत किंवा वर्गमुळाच्या बाहेर पाहिजेत तर आपल्याला मांडता येईल. एक संख्या वर्गमुळाच्या बाहेर आणि एक संख्या वर्गमुळात असं गुणोत्तर ठरवता येत नाही. म्हणून या वर्गमुळात घालून घेऊ. सुरुवातीला 5 वर्गमुळात घालायचा म्हणजे वर्ग करायचा. 3 चा वर्ग 9, 3 चा वर्ग 9, वर्गमुळात 7. आता ह्या इक्वल झाल्या. आता यांचा गुणाकार सहजपणे करू शकतो आपण. वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 7, 7 5 35, वर्गमुळात 9 गुणिले वर्गमुळात 9, तिरकस गुणाकार करतोय. लक्षात 9 9 81. मोठं कोण, हे पहिलं पद म्हणून ही संख्या मोठी. म्हणून कसं येणार वर्गमुळात 5/3, 3 वर्गमुळात 7. मी शॉर्ट व्हिडिओ याच्यावरती पाठवलेले तुम्हाला, बघा लगेच मग लक्षात येईल की मोठं आहे म्हटल्यानंतर कोणतं मोठं येईल 81 मोठं आहे. दुसरं पद मोठं आहे म्हणजे हे पद मोठं आहे. पहिलं पद काय आहे, हे पहिलं पद लहान, दुसरं पद मोठं. मोठं ते पोटात, छोटं ते टोकाला. लक्षात असू द्या. दुसरं काय दिलेलं आहे 3 वर्गमुळात 5/5 वर्गमुळात 7, त्यानंतर वर्गमुळात 63 वर्गमुळात 125. एक तरी या संख्या वर्गमुळात घातल्या पाहिजेत किंवा वर्गमुळातून काढून घेतल्या पाहिजेत. 9 7 63, 9चा वर्ग येतो. 25 5 66, 5चा वर्ग येतो. करूया याच फोड करून घेऊ. इथून 5 वर्गमुळात 7 याची फोड कशी करू, अरे बापरे गणित दिले. त्याची फोड कशी करू, 9 7 63,
25 5 1600, 3 वर्गमुळात 5, 5 वर्गमुळात 7, याचं वर्गमूळ निघते 3, वर्गमुळात 7, याचं वर्गमूळ निघते 5 वर्गमुळात 5. आता तिरकस गुणाकार करायला हवा आपल्याला. काय करायचं? तिरकस गुणाकार कसा करायचा? 3 पहिलं पद घेऊ, 3 वर्गमुळात 5 गुणिले 5 वर्गमुळात 5 गुणिले 5 वर्गमुळात 5. बघा कसं सोडवायचं आता हे. 5 त्रिक बाहेरच्यांचा गुणाकार करू, म्हणजे त्याचं कसं होत आहे बघा. 3 गुणिले हे बाहेरचं 5 आणि वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 हे 5, म्हणजे यांचा गुणाकार किती झाला? 5 त्रिक 15, 15 5 किती येते आज? 75. 5 त्रिक 15, 15 5 75. आता दुसरं कसं करायचं? 3 वर्गमुळात 5, 5 वर्गमुळात 5 घेतले. आता या दोन्हींचा गुणाकार करायचा. 5 वर्गमुळात 7 गुणिले 3 वर्गमुळात 7. कशा कशाचा गुणाकार करायचा? 5 आणि 3 चा. आणि हे 7 हे वर्गमुळात 7 ऐवजी काय येणार आहे? तर 7 येणार आहे. कसं येणार? 3 गुणिले 7 गुणिले 5, 3 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 7 म्हणजे किती येणार? 5 त्रिक 15, 15 सत्ते 105. मोठं कोणतं पद आलं? मोठं दुसरं पद आलं म्हणून हे मोठं पद, हे मोठं पद म्हणून हे मोठं पद. बघा 3 वर्गमुळात 5 छेद 5 वर्गमुळात 7 पेक्षा मोठे कोण येणार? वर्गमुळात 63 छेद वर्गमुळात 125 काय असणार आहेत? मोठे असणार आहे. आता बघा प्रश्न क्रमांक यातलाच तिसरा, हे 1-1 मार्कासाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं परीक्षेला. याच्या पूर्वी तुम्हाला दिलेलं आहे बघा क्वेश्चन नंबर दुसऱ्यातला तिसरा आणि चौथा आकडा हा 2-2 मार्कासाठी असेल. बाजू 7 सेमी असलेल्या आणि लांबी 5 सेमी वर त्यांचं गुणोत्तर काढायचं. ती 2-2 मार्कासाठी गणित असू शकते. आता आपल्याला हे तिसरं तुम्ही सहज सोडवू शकताय. किती आहे? 5/18 आणि 17/121 याचा गुणाकार तुम्ही करू शकताय. 5 गुणिले 121, 5 गुणिले 121 चा गुणाकार येतोय 605. हा गुणाकार तुम्ही सहज करू शकताय. 17 गुणिले 18, 17 गुणिले 18 यांचा गुणाकार येतोय 306. पहिलं पद मोठं म्हणजे ही संख्या मोठी असणार आहे, म्हणून 5/18 ही काय असणार आहे? मोठी असणार आहे 17/121 पेक्षा. कारण पहिलं पद मोठं हे मोठं, दुसरं पद मोठं हे मोठं. बघा आता त्यानंतर तिसरं, आता चौथं गणित. वर्गमुळात 80 छेद वर्गमुळात 48 वर्गमुळात 45 छेद वर्गमुळात 27. हे एकदम सोप्या पद्धतीने आपण गणित सोडवू. बघा 16/85, 16/85, 16×3 = 48. एक वर्गस्थ संख्या घेऊन भाग पडली. 9×5 = 45, 9×3 = 27. वर्गमुळातनं बाहेर काढू. 16चं वर्गमूळ 4, वर्गमुळात 5 येईल. इथं पण 4, वर्गमुळात 3 येईल. इथं 3 येईल, वर्गमुळात 5 राहतील. इथं 3 येईल, वर्गमुळात 3 येईल. हे इक्वल निघून गेले. हे दोन्ही समान आहेत. इथं बरोबर, म्हणजे ऍक्च्युली या बरोबर. तिरकस गुणाकार इतका मोठा करत बसण्याची वेळ पण येणार नाही आणि करायचंच नाही. मग असं सहज पद्धतीनं गणित सोडत असतील तर तो वेळ वाचला जातो परीक्षेमध्ये. बघा बरोबर. आता लास्ट गणित 5वं काय विचारलंय बघा. पॉइंट्स मध्ये दिले 9.2,
छेद 5.1, त्यानंतर 3.4 छेद 7.1, तिरकस गुणाकार 9.2 गुणिले 7.1 यांचा गुणाकार 65.32 येतोय, करून पहा. त्यानंतर 5.1 गुणिले 3.4 यांचा गुणाकार 17.34 येतो. मग कोणतं मोठं पद आहे? हे पहिलं आहे, म्हणून हे पहिलं, कारण गुणाकार करणं सोपं आहे. थँक्यू विद्यार्थ्यांनो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.